आज गुढीपाडवा निमित्त अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। सकाळी भाजपच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी प्रचाराला सुरुवात केली, तर आता जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत बळवंत वानखेडे यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकता की भव्य अशी ही प्रचार रॅलीला सुरुवात झालेली आहे। यावेळी विशेष करून आमदार यशोमती ठाकूर प्रामुख्याने उपस्थित आहे आणि महाविकास आघाडीमधील सर्वच नेते प्रामुख्याने या प्रचार रॅलीमध्ये सहभागी आहे। आपण आमदार बळवंत वानखेडे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांना विचारूया, काय सांगाल आज गुढीपाडवा निमित्त प्रचार रॅलीला सुरुवात झाली, कसा प्रतिसाद आहे? महाविकास आघाडीच्या मार्फत एक गुढीपाडव्याच्या निमित्तानं जी प्रचार यंत्र निघाली ते आपल्या सर्व डोळ्यासमोर आहे। सर्व जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे। जनता सगळा आज रस्त्यावर माझा सपोर्ट करण्यासाठी रस्त्यावर आलेली आहे। कसं पाहता तुमच्या प्रतिस्पर्धी? माझ्या समोर प्रतिस्पर्धी नाही, माझी एकतर्फी निवडणूक होईल। माझा विजय हा एकतर्फी राहील, कारण जनता माझ्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी माझ्या समोर कोण नाही। महाविकास आघाडीचे मुख्य कार्यालय त्याच्या समोरच भाजपनं आज उमेदवारांनी गुढीपूजन केलं। महाविकास आघाडीचं जे मुख्य प्रचार कार्यालय राजकमल चौकात तिथे गुढीपूजन केलं तुमच्या प्रतिस्पर्धी विरोधकांनी? नाही, गुढी उभारली आम्ही गुढी उभारली, आम्ही पूजन केलं। आमची गुढी आहे ती, आमची गुढी विजयाची गुढी आहे। माजी मंत्री सुनील देशमुख, काय सांगाल? महाविकास आघाडी कार्यालयासमोर आज भाजपने गुढीपूजन केलं। असं आहे की आम्ही पण हिंदू आहोत आणि आम्ही जी गुढी उभारली त्यांनी पूजन केलं, आम्हाला विजयाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या, आमच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं त्यांनी, आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो। की हे बळवंत वानखेडे होते आणि आपण यशोमती ताई ठाकूर आहे त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया। खरं तर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे। बळवंत वानखेडे, नवनीत राणा, आनंदराज आंबेडकर आणि प्रहारचे दिनेश भूप या चौघांमध्ये चौरंगी लढत आपल्यासोबत यशोमती ताई आहे। ताई, खूप प्रतिसाद मिळतोय ग्रामीण भागामध्ये, काय? ग्रामीण भागामध्ये याच्यापेक्षा जास्त प्रतिसाद आहे। काय झालं, एक तर माणूस सरळ आहे, खरा आहे, अजिबात नौटंकी करत नाही आणि मागचे जे खासदार होते त्यांनी काही कामं केलेले नाही, त्या नुसतं नाटकं करतात। त्याचा नेगेटिव्हिटी मोठ्या प्रमाणात आहे। याच्याही आधी ज्या वेळेला त्या लढल्या होत्या त्याही वेळेला त्या पॉप्युलर नव्हत्या, तर पण सिटिंग खासदार जे आहे ते अनपॉप्युलर आहे आणि त्यांच्यापेक्षा दुप्पट अनपॉप्युलर आत्ताचे सिटिंग खासदार आहे। आमचा माणूस सरळ सुरळ चालणार आहे, ग्रामपंचायतीपासून ते आमदारकीपर्यंत प्रत्येक पद त्यांनी उपभोगलेलं आहे। खऱ्या अर्थानं जनतेचं काम कसं करायचं, सेवा कशी करायची, आणि शेतकरी पुत्र आहे, शेतकऱ्याची पुत्राला, मातृभूमीच्या या पुत्राला जाण आहे आणि सेन्सिटिव्ह आहे, काम करतोय। भाजपच्या उमेदवाराला भाजपमधूनच अंतर्गत खूप मोठं नाराजी आहे, ते अजूनही मनातून प्रचारात उतरले नाही दिसते। बघा, आजच त्या म्हणाल्या की नवरा बायकोच्या मध्ये म्हणे प्रदेश अध्यक्षाने यावं नाही। इतका उद्धटपणाने जर त्या बोलत असतील तर त्यांनी बिचारांनी काय करावं? भाजपवरती उमेदवारी लादलेली आहे, ही फॅक्ट आहे, आणि त्यांच्या नाटकांना, त्यांच्या दडपशाहींना, त्यांच्या नौटंक्यांना, त्यांच्या या अव्यवस्थित वागण्याला सख्खा अमरावती त्रस्त आहे। हे लोक दडपशाही करतात, खंडणी वसूल करतात आणि या सगळ्या गोष्टी ते जे करतात त्याला ही जनता कंटाळलेली आहे। मध्यंतरी काळामध्ये जेवढ्या निवडणूक झाला त्याच्यामध्ये काँग्रेसनंच विजय मिळवलेला, यावेळेस निश्चित बळवंतराव वानखेडे हे विजयी होत आहेत आणि तुम्ही ते बघतायत। आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।